रमजान मध्ये मन निर्मळ होतात, पुण्यकर्म वाढतात. मग रमजान नंतर परिस्थिती का बदलते मित्रांनो? सुरुवात त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. रमजान हा महानता, संयम, समर्पण आणि बरकतीने भरलेला महिना होता. गुन्हांची माफी आणि जन्नतची हमी मिळवण्याचा, कुराणशी नाते घट्ट करण्याचा महिना होता. रमजान मध्ये पापभीरुता वाढली होती. मशिदींमध्ये गर्दी, कुराणची तिलावत, गरजूंना मदत, सगळीकडे कशी भलाई आणि भलाईच होती. उमंगनी उत्साह होता. असं वाटत होतं की नेकीसाठी वसंत ऋतू आला आहे. पण रमजान गेल्यावर काय होतं? दुर्दैवानं चांद रात्रीलाच हे चित्र बदलू लागतं. इमानी जोश थंडावतो. रोजामुळे ज्या चुकीच्या गोष्टींपासून आपण थांबलेलो असतो त्याच गोष्टी पुन्हा सुरू होतात. नमाजमध्ये आळस येतो, मशिदी ओस पडू लागतात. कुराणशी असलेलं नातं हळूहळू ढासळतं. जणू रमजान मध्ये बंधन होतं आणि रमजान नंतर पुन्हा मौके मिळाले आहे असं चित्र दिसतं. याचं कारण काय? तर मित्रांनो, दोन मुख्य कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे आपल्याकडे इबादतीची संकल्पना खूपच औपचारिक आहे. आपल्याला वाटतं नमाज, रोजा, जकात, हज आणि काही नेकीची कामं केली की आपली जबाबदारी संपली. म्हणजेच इबादत म्हणजे फक्त काही ठराविक कृती. आणि म्हणूनच मग रमजान संपताना ही बाह्य चौकट मोडते आणि आपली दिनचर्या बदलते. तेव्हा आधी इबादतीचा खरा अर्थ आपण समजून घेऊया. इबादत म्हणजे फक्त काही वेळासाठी अल्लाचा बंदा आणि नंतर नफ्सचा गुलाम असं नाही चालत. इबादत म्हणजे प्रत्येक क्षणी, प्रत्येक अवस्थेत, प्रत्येक वेळी अल्लाची आज्ञा पाळणं. संकटात असो, आनंदात असो. नमाज, रोजा, हज हे सगळं तर बंदगीचा हिस्सा आहेतच. जसं नमाज दिवसातून 5 वेळा आठवण करून देते की आपण अल्लाचे बंदे आहोत. रोजा महिनाभर संयम, आत्मनियंत्रण शिकवतो. जकात शिकवते की हा माल आपला नसून अल्लाची अमानत आहे. हज अल्लाच्या प्रेमाची व समर्पणाची शिकवण देतोच. पण पण या सगळ्या इबादतींचा उद्देश आहे की आपल्याला त्या मोठ्या इबादतीसाठी तयार करणे, आणि ती म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात ईश्वर आज्ञा पाळणे, जी आहे प्रत्येक घडी वाईटापासून दूरी आणि चांगुलपणाची बढवती करणे. पैसे कमावताना, नाती निभावताना, देवाणघेवाण करताना, बोलताना, वागताना अहो नेकीची चौकट मोडायचीच नाही. माणसाचा जीवन उद्देश अल्लाह कुराण अध्याय 51 आयात 56 मध्ये सांगतो की मी जिन्न आणि माणसांना फक्त माझी इबादत करण्यासाठी निर्माण केलं आहे. आणि जर एखादा मुसलमान आपला जीवन उद्देशच साध्य करू शकत नसेल तर त्याहून मोठं नुकसान काय असू शकतं? म्हणूनच इबादतीची खरी जाणीव, जागृत होणं फार आवश्यक आहे. पुढे आपण दुसरं कारण पाहूया की रमजान नंतर अधपतनाचं दुसरं कारण म्हणजे समाजाचं बिघडलेलं वातावरण. रमजान मध्ये संपूर्ण वातावरण नेकीच असतं. भलाई करणं सोपं असतं आणि वाईट करणं अवघड होऊन जातं. पण रमजान गेल्यावर हे वातावरण बदलतं आणि नेकी टिकवणं एक आव्हान बनतं. शैतान हा आपला उघड शत्रू आहेच आणि त्याच्यासाठी लढण्यासाठी संगत फार महत्वाची आहे. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले की लांडगा त्याच मेंढीवर हमला करतो जी आपल्या कळपापासून वेगळी होते. म्हणूनच रमजान नंतर ही सज्जनांची संगत, जमात आणि मशिदींशी नातं जोडून ठेवा, ते तोडू नका. रोजाचा खरा अर्थ आहे की माणसावर अल्लाचं प्रभुत्व आणि स्वतःची गुलामी. तो प्रत्येक गोष्टीपासून थांबावा ज्या अल्लाने हराम केल्या आहेत, आणि प्रत्येक त्या कामाकडे धाव घ्यावी ज्याचा अल्लाने हुकूम दिला आहे. फक्त खाणं पिणं सोडणं हा रोजाचा उद्देश नाही. जर एखादा माणूस रोजा ठेवूनही खोटं बोलत असेल, वाईट काम करत असेल, तर तो रोजा जणू काय म्हणजे प्राण नसलेल्या देहासारखा आहे. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणाले की जो खोटं बोललं आणि वाईट कृत्य सोडत नाही, अल्लाला त्याचं उपाशी राहणं नको आहे. तेव्हा आज आत्मपरीक्षण करूया की आपण रोजाचा खरा उद्देश समजून घेतला का? आतापर्यंतचे रमजान आपण जिंकले की गमावले? या रमजान मध्ये आपलं कुराणशी नातं मजबूत झालं का? आपण दुनियावी शिक्षणासाठी किती मेहनत घेतो, मग कुराण समजून वाचण्यासाठी का नाही? कयामतच्या दिवशी अल्लाह विचारेल की तुम्ही सगळं शिकलात पण माझ्या किताबकडे दुर्लक्ष केलं, माझ्या पुस्तकाकडे. तेव्हा आपल्याकडे एक उत्तर काय असेल? हेच की कुराण फक्त अरबीतून वाचलं पण त्याचा अर्थ कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. मग एखादं पुस्तक जे आपण नुसतं वाचून जाऊ, त्याचा अर्थ कळला नाही, तेव्हा तर परीक्षेत पास होऊ का? मग या जगाच्या परीक्षेत कसं पास होणार? तेव्हा आताच वेळ आहे जागे होण्याची. रमजान जणू मनाला झंझडतो, निस्त्रित आत्म्यास जागृत करतो की उठ आणि आपल्या ईश्वराच्या मार्गदर्शनाकडे वाटचाल कर, तरच आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात कामयाब होशील आणि मृत्यूनंतरही. अल्लाकडे दुआ करूया की तो आपल्याला रमजानच्या शिकवणी योग्य पद्धतीने मिळवण्याची हिकमत देवो, आयुष्यभर इमान आणि आत्मपरीक्षणासह रोजे ठेवण्याची शक्ती देवो. आमीन.